नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणे. मंगळ हा आजचा विषय आहे आणि हा मंगळ कुंद योगातला मंगळ. कुंद योग म्हणजे एका वेळेला बराच काळ दोन ग्रहामध्ये राशीमध्ये मंगळ मागे पुढे होत असतो. या गोष्टीला कुंद योग असे म्हणतात. मंगळ बऱ्याच वेळेला कुंद योगामध्ये आहे. म्हणून तो त्याच्या आयुष्यामध्ये बऱ्याच म्हणजे प्रत्येक वेळेला येणार आहे का, हा योग सतत असतो का, तर असत नाही. एक वयोवर्ष जरी 60 धरलं आपण आणि 60 वर्षामध्ये जरी एक 10 वेळा जरी मंगळ कुंद योगामध्ये आला, मंगळ 10 पेक्षा कमी जास्त वेळेला तो येणार आहे, हे लक्षात घ्या. मग 60 वयोमर्यादा धरली म्हणून तो तितकाच धरायचा आहे, हे चुकीचं आहे. मनुष्य मरेपर्यंत असणारा हा योग आहे. त्यामुळं त्या गोष्टीला इथं महत्व आहे. त्यामुळं असं 60 वर्ष म्हटल्यानंतर 60 वर्षापर्यंतच आणि त्यानंतर मंगळाचा इफेक्ट होत नाही, हे म्हणणं साफ चुकीचं आहे. हे पहिल्यांदाच मी क्लिअर करतो. मंगळ कुंद योगामध्ये आहे म्हणजे मंगळ मागं पुढे चाललेला आहे. आता हा योग प्रत्येक वेळेला राशी बदलत येणार आहे आणि हा बदलत येणारा जो राशी बदल हा आपल्याला यावेळेच्या मंगळाच्या कुंदयोगातला प्रकार जो आहे, हा योग आपण घेतला तर तुम्हाला बऱ्याच वेळेला पुढं दिसेल. ते मग विनो तर दरवाजा बंद कर. मंगळ आता ह्या वेळेला मिथुन आणि कर्क या राशीमध्ये हा कुंद योगामध्ये आहे. मंगळ ज्या वेळेला कुंद योगामध्ये आहे त्यावेळेला त्याचे परिणाम कसे होतात आणि कधी होतात हे आपल्या लक्षात येईल. यासाठी आपण उदाहरण घेऊया. मंगळ सर्वसाधारण 26/8 म्हणजे 26 ऑगस्ट 2024 ला तो मिथुन राशीमध्ये आला. ज्या वेळेला मिथुन राशीमध्ये हा मंगळ आला त्यावेळेला हा धनु राशीच्या शनी समोर आला. कुंद योगातला मंगळ हा परिणाम करतो तो मंगळावरनं मंगळाचं भ्रमण, मंगळासमोर मंगळ याच्यापेक्षा तो शनीवरती जास्त परिणाम करतो. म्हणून आपण याचा शनीचा हिशोब घेतला. मग शनी धनुराशीमध्ये शनी हा 2 वेळा राहणार आहे, मकरेला शनी हा 2 वेळा राहणार आहे. मग शनी हा सर्वसाधारण 59-60 मध्ये हा धनुला आणि 60-61-62 मध्ये हा मकरेला असा असलेला योग आहे. त्याच पद्धतीनं 88-89, 90-91 या वेळेलाही तो धनु आणि मकरेला असा राहणार आहे. मग 2 वेळेचे जातक जे आहेत त्यांच्यामध्ये 30 वर्षाचं अंतर आहे, हे लक्षात घ्या. त्यांच्यामध्ये 30 वर्षाचं अंतर आहे आणि 30 वर्षाच्या अंतराच्या जातकामध्ये काय पद्धतीनं फरक होतो हे वयोमानाप्रमाणेही इथं आपल्याला फरक जाणवणार आहे. 26/8/2024 ला मंगळ मिथुनेला आला, तो धनुराशीच्या शनी समोर आला. हे जे परिणाम होणार आहेत ते धनुराशीच्या शनी ज्यांचा आहे त्यांच्यावरती परिणाम होणार आहेत. हाच मंगळ 20 ऑक्टोबर 2024 ला हा कर्केला गेला. म्हणजे तो मकरेच्या शनी समोर आला. मग याचे परिणाम आपल्याला इथं दिसतात का, तर लगेच आपल्याला इथं परिणाम दिसणार नाहीत. तर हे परिणाम आपल्याला 6/12/2024 ला तो ज्यावेळेला वक्री झाला आणि वक्री होऊन तो ज्या वेळेला 21/1/2025 ला कुठं आला, मिथुनेला आला. कोण? मंगळ. त्यावेळेला याचे परिणाम आपल्याला दिसायला चालू होणार आहेत. ऍक्च्युली मंगळ हा
आलेला आहे म्हणजे कुठं कर्केला म्हणजे मकरेच्या शनी समोर, पण तरी सुद्धा याचे परिणाम मात्र त्यावेळेला होत नाहीत. तर होणार आहेत कधी? 21/1/2025 नंतर ह्याचे परिणाम व्हायला चालू होणार आहेत. मग यावेळेला तो वक्री झालेला आहे 6/12ला, म्हणजे 6 डिसेंबरलाच तो वक्री झालाय. आणि वक्री जरी झाला असला तरी देखील याचे परिणाम ह्या ठिकाणी दिसत नाहीत, हे लक्षात घ्या. मग हा परिणाम कधी दिसणार आहेत आम्हाला? तर वक्री ज्या वेळेला होतो आणि ज्या वेळेला तो त्याच ह्याच्या स्थानामध्ये येतो, म्हणजे कुठल्या मिथुनेमध्ये, तो मिथुनेला आला, मिथुनेला आल्यानंतर धनुष समोरच्या शनी समोर आला, त्यानंतर तो पुन्हा कर्केला गेला, कर्केतून पुन्हा मिथुनेला आला आणि पुन्हा तो कर्केला जाणार आहे. ही सिच्युएशन लक्षात घ्या. ही सिच्युएशन तितकीच महत्वाची आहे. मग ही आली गोष्ट. मग याचे परिणाम जे आहेत, याचे परिणाम हे शनी समोर न येताना जोपर्यंत हा मंगळ वक्री आहे तोपर्यंत याचे परिणाम तुम्हाला दिसणार आहेत. मंगळावरनं मंगळाचे भ्रमण, मंगळासमोर मंगळाचं भ्रमण किंवा मंगळावरती चलित मंगळाची 8वी दृष्टी, याचे परिणाम तुम्हाला फक्त 3 दिवस दिसतात. पण कुंदू योगामध्ये ज्या वेळेला मंगळ येतो त्यावेळेला मात्र याचे परिणाम मात्र तुम्हाला लॉंग डिस्टन्स दिसतात, बराच काळ दिसतात. हे गणित मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे गणित ज्यावेळेला तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला तुम्ही त्या जातकाला कुठनं कधीपर्यंत त्रास होणार आहे आणि त्यानंतर त्रास होणार म्हणजे होणार नाही होणार आहे हे तर गणित तुम्ही परफेक्ट सांगू शकता. आता मिथुनेला मंगळ आलेला आहे. मिथुनेला मंगळ जरी आला तरी तो 24/2/2025 पर्यंत तो काय आहे? वक्री आहे. आणि वक्री असल्यानंतर याचे परिणाम तुम्हाला दिसणार, ते एक वाईट पद्धतीने दिसणार आहेत, ते चांगले दिसणार नाहीत. ज्या वेळेला तो मार्गी होईल त्यावेळेला त्याचे परिणाम तुम्हाला काय दिसतील? चांगले दिसतील. आता इथं नाही हा झाला भाग, पण हाच भाग ज्यावेळेला धनुराशीचा जो शनी आहे त्यांना मात्र हा पिरियड मात्र नाही तुम्हाला त्रासदायक होणार आहे. कारण मिथुनेला आलेला जो मंगळ आहे हा मंगळ पुन्हा काय होणार आहे? मार्गी होऊन तो कर्केला येणार आहे. आणि कर्केतून तो पूर्णपणे कधी कुठे जात नाही? सिंहेला जात नाही तोपर्यंत याचा कुंदू योग संपलेला नाही. म्हणजे धनुराशीचा शनी आणि मकरेचा शनी याचा जो योग आहे हा योग संपलेला नाहीये. त्यामुळं ह्या कुंद योगाचा ज्या अभ्यास आपण ज्यावेळेला करतोय त्यावेळेला मात्र या गणिताचा करत असते वेळी मूळ पत्रिकेमध्ये जो मंगळ आहे तो शनी समोर कधी आला, त्यानंतर तो पुढे गेला, पुढे गेल्यानंतर तो पुन्हा मागे आला, मागे आल्यानंतर तो वक्री पिरियड त्याचा काढला पाहिजे. त्या तारखा महत्वाच्या, कारण वक्री ज्या वेळेला झाला त्यावेळेला त्याचा ती तारीख, त्यानंतर तो अलीकडच्या राशीमध्ये येतो ती तारीख, त्यानंतर तो मार्गी होतो ती तारीख, ही इतकी महत्वाची आहे. आपण उदाहरण घेतेवेळी चलित आता ही स्थिती आहे याचं उदाहरण घेतलं, पण कोणत्याही कुंदू योगामध्ये ज्यावेळेला तुम्ही विचार करता त्यावेळेला हा हिशोब आपल्याला इथं करता येईल. या वेळेला आपण हिशोब केलेला नाहीये कोणत्या गोष्टीचा? मूळ पत्रिकेमध्ये शनी जो आहे हा मिथुनेला आहे किंवा ऋषभेला आहे, यांच्यावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आहे याचा आपण विचार केलेला नाही. हा विषय वेगळा आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं इथं त्याचा हिशोब करत असते वेळी वेगळ्या पद्धतीने करूया आणि याचा हिशोब वेगळ्या पद्धतीने आहे. आता दुसरं उदाहरण तुम्ही ज्यावेळेला घ्याल त्यावेळेला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे
एक नंबरला मंगळ ज्या राशीमध्ये आहे त्या राशीमध्ये तो कुंद योगामध्ये येणार आहे की नाही, हे पहिली गोष्ट. म्हणजे मंगळ ज्या वेळेला वक्री मार्गी होत असतो त्यावेळेला तो कुंद योगामध्ये आहे असं समजायचं. आणि हा पिरियड खूप मोठा पिरियड असतो. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर बघा, 26 ऑगस्ट पासून तो मिथुनेला आहे, मिथुन कर्क आणि पुन्हा कर्केतून सिंहला, म्हणजे 15 मे पर्यंत, म्हणजे इतका काळ तो एका ह्याच्यामध्ये राहिला, म्हणजे कुंद योगामध्ये राहिला. आणि प्रत्येक वेळेला हा सर्वसाधारण इतकाच काळ तो कुंद योगामध्ये असतो. माणसाच्या आयुष्यामध्ये हा कुंद योगाचा भाग हा सतत येत नाही. कोणत्याही जातकाच्या आयुष्यामध्ये हा कुंद योगाचा भाग 2च वेळा येतो. वयाच्या 30व्या वर्षी येतो, 30-35 नंतर त्यावेळेला येईल, म्हणजे त्या शनीचा येईल, किंवा 60व्या वर्षी नंतरचा तो भाग येईल. त्यामुळं ज्या वेळेला हा सतत बाबा योग येतोय आणि ह्या योगाचा परिणाम सतत होतोय, हे म्हणायची काही गरज नाही. ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. चलित मंगळ बघणं, चलित मंगळा समोर मंगळ बघणं, हा भाग वेगळा आला. आणि चलित मंगळ समोर शनी बघणं हा भाग वेगळा आला. आपण जो काही विचार करतोय त्याचा कधीही एक थोडासा गोंधळ करू नका. गोंधळ केला तर तुम्हाला ते लक्षात राहणार नाही. मी तुम्हाला पुन्हा एक म्हणजे उदाहरणार्थ सांगतो. पहिली, ज्या वेळेला एखाद्या राशीमध्ये तो मंगळ येतोय, कुंद योगामध्ये येणार आहे, त्या राशीमध्ये येणार आहे, तिथनं पुढं जाणार आहे, पुन्हा तिथनं मागे येणार आहे, त्यावेळेला आलेली तारीख, त्यानंतर मार्गी असलेली तारखेपर्यंत भाग झाला, म्हणजे तो राशी बदलून दुसऱ्या राशीमध्ये जाईल. त्यानंतर तिथनं वक्री होतो, ती वक्री झाल्यानंतर पुन्हा तो अलीकडच्या राशीमध्ये येतो, आणि अलीकडच्या राशीमध्ये तो वक्री झाल्यानंतर कोणत्या तारखेपर्यंत तो वक्री आहे या गोष्टीला महत्व आलं. त्यानंतर मार्गी होतील तारीख, मार्गी होऊन पुन्हा पुढच्या राशीमध्ये जातो, आणि मार्गी होऊनच पुन्हा तो पुढच्या राशीमध्ये जातो, मग तिसऱ्या राशीमध्ये जातो, आणि कुंदयोग संपतो. त्यामुळं ज्या वेळेला आपण कुंदयोगाचा विचार करतोय त्यावेळेला इथं शनीचा विचार म्हणजे शनीचा विचार करतोय, मंगळासमोर शनी. त्यामुळं हा परिणाम शनीप्रमाणे, मंगळाप्रमाणे आणि मंगळाच्या म्हणजे गुणधर्माप्रमाणे आणि शनीच्या गुणधर्माप्रमाणे होत असतोय, हे एक लक्षात ठेवायचं. आणि प्रत्येक जातकाने एक लक्षात ठेवायचं की हा जो योग आहे हा त्याच्या आयुष्यामध्ये 2च वेळा येतो, तिसऱ्या वेळेला येत नाही. त्यामुळं त्याचा ज्योतिषानं सुद्धा भाऊ करायचा नाही, किंवा जातकांना देखील खूप मोठा भाऊ करून अंगावरती घ्यायचं नाही. याचा त्रास होत असतोय, याच्यासाठी उपायही आपल्याला करता येतात, आणि हे केल्यानंतर त्याचे परिणामही आपल्याला दिसतात. धन्यवाद. नमस्ते.